महत्त्वाची बातमी समोर येते। आपण पाहतोय जिल्हाधिकारी लक्ष्मण हाकेंच्या भेटीला आलेले आहेत आणि हे उपोषण कदाचित आता मागे घेतलं जाऊ शकतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर जालन्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेले आहेत। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एकीकडे मंत्र्यांचं शिष्टमंडळ आता कोणत्याही वेळी खरं तर जालन्यामधल्या वडीगोद्री इथे पोहोचेल, मात्र त्याआधी जिल्हाधिकारी हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेत। लक्ष्मण हाकेंची प्रकृती सध्या खालावत चालली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी सरकार विनंती करणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ आता कोणत्याही वेळी या ठिकाणी पोहोचेल। त्याआधी सगळे ओबीसी चे जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। मोठ्या संख्येने खरं तर महाराष्ट्रभरातून ओबीसीचे आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्यांची मागणी एकच आहे, मराठ्यांना ओबीसींमधनं आरक्षण देता कामा नये। आणि ही मागणी आता त्यांची मान्य होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या लक्ष्मण हाके यांची विचारपूस केल्याचं कळतंय। लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सध्या जिल्हाधिकारी